जीएसएम आणि सीडीएमए यामधील इंटरॅक्शन. मोठ्या शहरात आणि दाट लोकवस्तीच्या क्षेत्रात नेहमीच जीएसएम आणि सीडीएमए कनेक्शनमध्ये हाय कॉन्सन्ट्रेशन असते. तत्वतः जीएसएम आणि सीडीएमए हे एकमेकांना दिसत नाहीत, परंतु त्यांनी परस्परांशी चांगला व्यवहार ठेवण्याची अपेक्षा असते. तथापि प्रत्यक्षात असं घडत नाही. हाय पॉवर सीडीएमए सिग्नल्स जीएसएम रिसीव्हरकरिता नॉईज फ्लोर उंचावतात. याचा अर्थ म्हणजे उपलब्ध बँडमध्ये क्लीन सिग्नल पाठविण्याकरता कमी जागा उपलब्ध असते. याचा परिणाम काही वेळा ज्या ठिकाणी सीडीएमए टेक्नॉलॉजीमध्ये हाय कॉन्सन्ट्रेशन असते त्या क्षेत्रातले कॉल्स ड्रॉप होतात. उलटपक्षी उच्च शक्तिमान जीएसएम सिग्नलमुळे सीडीएमए सर्व उपलब्ध बी नॅडमधील ब्रॉडकास्टिंगवर अवलंबून असल्यामुळे सीडीएमएच्या रिसीव्हरचे ओव्हरलोडिंग होऊन जॅमिंगला ते कारणीभूत ठरते. या छोट्या क्रॉस ब्रॉडकास्टिंगचा परिणामस्वरूप काही शहरांमध्ये वटहुकूम काढून सेल टॉवर्सच्या जागा आणि उंची यांच्यावर मर्यादा घालून एका टेक्नॉलॉजीला दुसऱ्या टेक्नॉलॉजीपेक्षा अधिक फायदा देण्यात आलेला आहे. वायरलेस प्रोव्हायडर निवडताना लक्षात ठेवली पाहिजे अशी ही बाब आहे. टॉवर्समधील उंचीचा जीएसएम आधारित फोन्सवर तीव्रतर परिणाम होतो, कारण फोन्सना टॉवरच्या नॅरोबँड ब्रॉडकास्टिंगच्या ॲक्सेसची सतत गरज असते.